नमस्कार. सुनीताज किचन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहोत स्वीट कॉर्न चाट. पिक्चरच्या हॉलमध्ये, मॉलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये मिळणारा स्वीट कॉर्न चाट. यासाठी घेतले इथे मी एक बाउल गोड मकईचे दाणे. आता आपण मसाले पाहून घेऊ. इथे घेतला मी अर्ध्या लिंबाचा रस, मीठ, चाट मसाला, काळ्या मिरीची पावडर, लाल तिखट, काळं मीठ व भाजलेल्या जिऱ्याची पूड. इथे घेतला मी बारीक चिरलेला एक टोमॅटो, अर्धा उकडून घेतलेला बटाटा, कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची, चिंचेची गोड आंबट चटणी, हिरवी चटणी व बारीक शेव. आता आपण ते उकळून घेऊ. इथे आपण एक बाउल मकईचे दाणे घेतले, तर त्यासाठी आपण 2 बाउल पाणी टाकून घेणार आहोत. त्यात टाकून घेणार आहोत मकईचे दाणे, थोडंसं मीठ. आता एक आपण 5 ते 10 मिनिटांसाठी दाणे उकळून घेऊ. इथे दाणे जवळजवळ 10 मिनिटापासून उकळतात ते. आता आपण शिजले का ते बघून घेऊ. दाणे तुटतात ते पोटाने. दाणे किती छान फुलले. आपण आता गॅस बंद करून देऊ. आपण आता ह्या चाळणीमध्ये दाणे काढून घेऊ. जवळजवळ थोडंसंच पाणी उरलं 2 वाट्यांमधलं. इथे आपण आज 2 प्रकार करणार आहोत चाटचे. मुलांना बटर घालून आवडतं, त्यासाठी आपण आज बटर घालून सुद्धा करणार आहोत. त्या गरम याच्यात थोडंसं बटर टाकून घ्यायचं. त्यामध्ये थोडी काळी मिरी पावडर, लहान मुलं खाणारे असले तर अगदी थोडीशीच टाका, जिरेपूड, मीठ. इथे मी काळं मीठ टाकलंय. आपण मीठ आधी टाकलेलं असल्यामुळे मीठ थोडंसंच टाका. थोडीशी कोथिंबीर, बाहेर जसं कागदाच्या ग्लासात मिळतं आपण तसंच देणार आहोत. मुलं अगदी आवडीने खातील. आपण त्याच बाउल मध्ये आता दुसरा चाट बनवून घेणार आहोत. त्यामध्ये टाकणार आहोत आपण आधी कांदा, उकडलेला बटाटा, टमाटा, कापलेली हिरवी मिरची, कोथिंबीर. त्यातच आपण मसाले टाकून घेणार आहोत. इथे टाकते मी चाट मसाला, काळी मिरी पूड, तिखट कमी जास्त घ्या तुमच्या आवडीप्रमाणे. लहान मुलं खाणारे असले तर कमीच घ्या. काळं मीठ, जिरेपूड. इथे टाकणार आहोत आपण लिंबाचा रस, हिरवी चटणी, चिंचेची गोड आंबट चटणी, आधी आपण हलवून घेऊ, मग शेव वरतून टाकू. वरतून ही बारीक शेव घालून घेणार आहोत.
असा हलवून घ्यायचा चाट. बघा किती छान दिसतोय. तुम्हाला वाटलं तर यात सुद्धा बटर टाकून घ्या. तयार झाला आपला लहानांपासून तो मोठ्यांपर्यंत आवडणारा स्वीट कॉर्न चाट. पावसाळा म्हटला की चाट आलाच. नक्की करून बघा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.